जय भीम नमो बुद्धाय. तर आज आम्ही आलेलो आहोत टिटे घरी या गावामध्ये आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता मंदिरासारखं कळस आहे, पण हे मंदिर नसून ना तक्षशिला बुद्ध विहार आहे आणि आज आपण याला भेट देणार आहोत. तर तुम्ही बघू शकता विहार जे आहे तर याच्या चारही बाजूला डोंगर आहे आणि त्या डोंगरामध्ये ही गाव आहे, ही लोकवस्ती आहे. थोडीफारच लोकवस्ती आहे. इथले काही लोक इथे राहतात किंवा काही लोक मुंबई पुण्याला कामासाठी गेलेले आहेत. तर मी सुद्धा याच गावाची रहिवासी आहे आणि आम्ही मुंबईला असतो, पण आता आम्ही सुट्टीसाठी आलेलो आहोत आणि म्हटलं आपल्या गावाचा विकास कसा आहे किंवा आपल्या गावातलं विहार कसं आहे हे लोकांना दाखवायचं, म्हणून आज मी खास व्हिडिओ करत आहे. तर आतमध्ये आपण जाऊन बघणार आहोत की विहाराचं बांधकाम, त्यानंतर गौतम बुद्धांची मूर्ती तिथं आहे, ती कुठून आणली आहे, कधी आणली आहे, याचं सविस्तर आपण सगळं जाणून घेणार आहोत. त्यासाठी चला मग आपण विहारात जाऊया. पहिल्यांदा सध्या आता झाडू मारण्याचं काम चालू आहे. चला आपण जाऊया. आपण आलेलो आहोत ह्या भव्य दिव्य विहारामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आपण गाभाऱ्यात जाऊया. या आणि तुम्ही बघू शकता की तो किती मोठा गाभारा आहे आणि ह्या मूर्त्या पण खूप सुंदर आहेत. आपले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा मूर्ती खूप छान आहे. तथागत गौतम बुद्ध यांच्या सुद्धा दोन मूर्ती इथं आहेत, त्या पण अतिशय सुंदर आहेत. चला आता आपण बाहेर काही लोक बसलेली तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि ती माहिती जाणून घेणार आहोत. काका तुमचं नाव काय? माझं नाव गौतम शंकर गायकवाड, मुक्काम पोस्ट टिटेघर, तालुका भोर, जिल्हा पुणे. तुम्ही इथलेच रहिवासी आहात का? हा, मी इकडेच रहिवासी आहे. कधीपासून आहात? 1972 सालापासून. बापरे. मग विहार तुमचं कधी स्थापन झालं सांगू शकता का तुम्ही? विहाराचे आम्ही लहान असताना जवळजवळ 6 वर्षाचा असताना मी विहाराचं उद्घाटन झालं. नेपाळवरून लोक आली होती. अच्छा. बाबा तुमचं नाव सांगा. माझं प्रकाश शांताराम गायकवाड, मुक्काम पोस्ट टिटेघर, तालुका भोर, जिल्हा पुणे. तुम्ही पण इथले रहिवासी आहात का? हो, मी टिटेघर गावचा रहिवासी आहे. तुम्ही सांगू शकाल का ही मूर्ती जी तुम्ही आतमध्ये स्थापन केली ती कुठून आणली आहे? या मूर्त्या थायलंडवरून आणलेल्या आहेत, काही पुण्यावरून आणल्या आहेत, काही नागपूरवरून आहेत. आणि त्याची स्थापना कधी झाली? 1975 साली याची स्थापना झालेली, मूर्तीची स्थापना झालेली आहे. 1962ला विहाराचं पायाभरणी होऊन 1972ला आतलं गाभाऱ्याचं पूर्ण काम होऊन या मूर्ती थायलंडवरून, पुण्यावरून आणि नागपूरवरून आणलेल्या आहेत. बरं, आता यांनी सांगितलं की पायाभरणी 1962 साली झाली, तर ती कुणी केली तुम्ही सांगू शकता का? ते दादासाहेब रुपवते यांच्या हस्ते कौन्सिला समारंभ झाला. मग हे विहार कधी बांधलं गेलं? त्यानंतर 1975मध्ये या मेन गावाचं उद्घाटन झालं आणि त्यावेळेला यश प्रमोद म्हणून थायलंडचे भंतेजी होते आणि त्यांचा भिक्षू संघ होता. अशा 2 बसेस पुण्यावरून थायलंडच्या लोकांचे आले होते. त्यांनी आपल्याला एक मूर्ती दिली. त्यावेळी भारतात इमर्जन्सी होती. भारताच्या पंतप्रधान त्यावेळी इंदिरा गांधी होत्या आणि इंदिरा गांधीने इमर्जन्सी लावल्यामुळं जी थायलंडची मूर्ती आपल्याला येणार होती ती येऊ शकली नाही. मग त्या यश प्रमोदजी जे बनते होते त्यांनी त्यांची पूजेची मूर्ती, काचेची मूर्ती आपल्याला दान म्हणून दिली होती. त्यानंतर आपल्या इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा संघातील ज्येष्ठ सभासद होते, त्यांनी वर्गणी काढून मुंबईवरून पितळेची मूर्ती इथं विकत आणली आणि त्याची त्याच दिवशी प्रतिष्ठापना केली. काम झालेलं. हो, खूप छान काम झालेलं आहे आणि खूप छान माहिती दिली तुम्ही. चला आता आपण या बाबांशी बोलूया. बाबा तुमचं नाव? सिद्धार्थ मलो गायकवाड. तुम्ही पण इथलेच रहिवासी हो आहात? हो, इथले. कधीपासून राहता इथे? आता म्हणजे रिटायरमेंटचे टाईम सांगू का पूर्वीचा? रिटायरमेंट पासून इथे राहता? हा, रिटायरमेंट पासून इथं राहतोय. तुम्ही रोज साफसफाई करता? कारण मग आम्ही आलो तेव्हा बघितलं तुम्ही झाडू मारत होता. हो 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 रोज साफसफाई करता हो घराची? हो, रोज साफसफाई असते. ते चळवळीची लोक होती आणि त्या काळामध्ये त्यांना फक्त बाबासाहेबांच्याबद्दल अत्यंत एक मोठी ओढ होती त्यांना. आणि त्या काळामध्ये अंगठेबहादूर लोक होती, पण त्यांना हा बुद्धविहाराच्या बाबतीत त्यांना त्या काळात काही रेती वर्गणी असं मला सांगता येत नाही, पण तो काळ बी अत्यंत कठीण काळ होता. जास्त माहिती. बरं, हे विहार काढण्यामागचा उद्देश काय होतं हे बाबा आपल्याला सांगतील. सांगा. काय झालं, 1956ला 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर या ठिकाणी बाबासाहेबांनी संपूर्ण समाजाला धम्मदीक्षा दिली. त्यानंतर समाजामध्ये
जे परिवर्तन झालं त्या उद्देशानं प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे महत्त्वाच्या ठिकाणी बुद्धविहार असावं अशी लोकांची संकल्पना होती. पण तालुक्यामध्ये गटतट असल्यामुळं तालुक्यातलं मंदिर विहार काही होऊ शकलं नाही. तेव्हा टिटेघर बाबासाहेब आंबेडकर सेवा संघ या संघातील जे कसं आहे सभासद होते मुंबईला स्थायिक, त्या लोकांनी विचार करून तुमचं आणि तालुक्यानं ठरवलं होतं अगोदर तालुक्यात मंदिर बनवायचं, त्यानंतर तुम्ही तुमच्या गावातून बनवा. पण तालुक्यातला तो गटताटामुळं मंदिर होऊ शकलं नाही. मग आपल्या मनाने निर्णय घेतला की आपल्याला हे मर्यादेचं देऊळ किंवा दुसरं देऊळ हे नको, आपण बौद्ध विहार इथं बनवू. आणि त्या उद्देशानं त्यांनी इथं या विहाराची कार्यवाही करायला त्यांनी सुरुवात केली. तर इथं तुम्ही बघू शकता बौद्ध धर्मात पौर्णिमेचं काय महत्त्व आहे हे इथं सांगितलेलं आहे. परत महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्रीबाई फुले यांचे फोटो इथं लावलेले आहेत. जे पण महापुरुष आहेत त्यांचे फोटो या विहारात लावलेले आहेत. भारताचं संविधान आपल्या त्यांनी हे पण तिथं लावलेलं आहे. आणि बौद्ध जयंती आणि आंबेडकर जयंती या विहारात खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते असं आपल्याला बाबांनी सांगितलं. खूप छान अशी माहिती दिली. आणि इथले रहिवासी दर रविवारी येऊन बुद्ध पौर्णिमा, बुद्ध वंदना करतात आणि आंबेडकरांचे विचार पुढे नेण्यास मदत करतात. तर खूप छान असं विहार आहे आणि आपण आज यांना भेट दिली. तर त्याबद्दल सर्वांनाच माझा जय भीम.